बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि कसे आहेत तुम्ही? आय होप मजेत असालच. तर आज आहे तो म्हणजे आपल्या ट्रिपचा डे 2. म्हणजेच आपण आलो होते सप्तशृंगीला. आम्ही कालच दर्शन घेतलं. दर्शन घेऊन झालं, आता वाजलेत ते म्हणजे 6:30. तर आता आम्ही चाललो आहे त्र्यंबकेश्वरला तिथे दर्शन घेऊ. दर्शन घेऊन झालं की मग तिथे आजूबाजूला फिरण्यासारखे बरेचसे प्लेसेस आहेत. पंचवटी आहे, गोराराम मंदिर, काळाराम मंदिर आहे, शिवाय गोदावरी नर्मदाचा संगम तिकडे आहे. बरेचसे ठिकाणं आहेत तिथे. आणि संध्याकाळी 7 वाजताची तिथे आरती पण असते. जसे हरिद्वार आणि ऋषिकेशमध्ये जशी आरती होतात, गंगा आरती होते, तशीच आरती आपल्या इथे नाशिकात पण होते. तर ती सुद्धा आपण आज अटेंड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ब्लॉग पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण आम्ही कुठे कुठे फिरतोय तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील. काय काय प्लेसेस बघण्यासारखे आहेत ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओ थ्रू समजतील. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नाश्ता करायला. ॲक्च्युली आम्ही सकाळी काय नाश्ता वगैरे केला नव्हता, तर नाश्ता करायला थांबलं. ते एक आहेच, जाता आहेत बरेचसे ऑप्शन्स, तुम्ही तिथे थांबून नाश्ता करू शकता. तर आम्हाला पण चहा वगैरे घ्यायची होती. थोडीशी सुस्ती उडेल. ॲक्च्युली लवकर उठतो आहे. काल पण लवकर उठलो. काल तर घर किती वाजता सोडलं आम्ही? 4 वाजता घर सोडलं होतं. 2-2:30 वाजता 3 वाजता उठलो, 2:30 वाजता उठलो होतं. थोडी सुस्ती पण उडवायची आहे. आणि आता जाते त्र्यंबकेश्वरला. आम्ही तिघींनी पण साड्या घातलेल्या आहेत, मी, मम्मीने गेली. तर जातो, नाश्ता करून घेतो आणि मग पुढच्या प्रवासाला जातो. मी आता पोचलो आहे ते म्हणजेच त्र्यंबकेश्वरमध्ये. आता जातो आहे मंदिरात, पण गाडी मागेच पार्क करावी लागते, कारण की दिंडी सोहळा आहे. त्यामुळे आतमध्ये कोणत्याच गाड्यांना प्रवेश देत नाही. त्याच्यामुळे गाडी बाहेर पार्क केली. आणि इथून आता काहीतरी 15 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्स आहे मंदिरापर्यंत जायचं. तर ते मंदिरात जातो, दर्शन घेतो आणि त्याच्यानंतर मग बाकीचं पुढचं काय काय बघणार आहोत ते पुढे बघायला. दर्शन झालेलं आहे. आम्ही 10 वाजता लाईन लावली होती ती आता 1.5 वाजता आमचं दर्शन झालेलं आहे. बरीच लाईन होती आणि खूप पब्लिक आहे, बिकॉज सगळ्या दिंडी आल्या तिकडे, वारकरी सगळे आले, त्याच्यामुळे खूप जास्त गर्दी आहे. तर आता जातो, बाहेर जातो, फ्रेश वगैरे व्हायचं आहे. मग जेवण पण करायचं, जेवण करायचं राहिलं आहे, ते करून घेतो. तर आता आलो ते म्हणजे तपोवनला. ॲक्च्युली मगाशी आलो, खूप गर्दी होती तर थोडंसं एक्झॉस्ट झालं होतं. आलो आणि जेवायला गेलो, जेवण वगैरे झालं, फ्रेश वगैरे झालो आणि आता तपोवनला आलो आहे.
तपोवनला इथे 3-4 प्लेसेस आहेत बघण्यासारखे. त्याच्यातले एक म्हणजे कपिला गोदावरी नदीचं संगम इथे होतं, ते एक आहे. दुसरी गोष्ट इथे बघण्यासारखी आहे की लक्ष्मणाने जेव्हा शूर्पणखाचं नाक कापलं होतं ती जी जागा आहे ती ही जागा आहे. अशा 2-3 प्लेसेस इथे आहेत जे आपण प्लेसेस आता बघणार आहोत. तर पहिला आपण ते बघायला जाऊ जिथे लक्ष्मण शूर्पणखाचं नाक कापलं होतं, तर ती जागा आपण पहिला बघणार आहोत. हीच ती जागा आहे जिथे लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापलं होतं. तर हे असं इकडे बनवलेलं आहे आणि त्याच्याबद्दल इथे लिहिलेलं सुद्धा आहे, म्हणजे मेन्शन केलेलं आहे. तर ही ती जागा. हे ब्रह्मा विष्णू महेश 3 देवाची 3 कुंड आहेत. हे अग्निकुंड आहे, हे आहे मुक्तिकुंड, हे सीतामातेची नाणी म्हणतात, त्याला सौभाग्यतीर्थ नाव आहे. ब्रह्मा विष्णू आणि महेश या 3 देवांना साक्षीला ठेवून सीता मातेचे खरं रूप रामाने 1 वर्ष 14 दिवसांकरता या अग्निकुंडात गुप्त ठेवले. ते मातेने अग्निकाष्ट घेतले. मग याच्यातून मायावी माता सीता बाहेर प्रगट झाली. ती रामाने नेऊन ठेवली सीता गुंफेला पंचवटी. रावण लंकेत जे घेऊन गेला सीता मातेला चोरून सीता गुंफेतून मायावी मातेचं रूप लंकेत नेलं. रियल माता सीता जी होती ती 3 देव साक्षीने इथे. अशी तुलसी रामायणात त्या जागेची कथा आहे. ही जी जागा आहे जिथे कपिला आणि गोदावरी नदीचं संगम होतं, सो ही इकडून येणारी जी नदी आहे ती गोदावरी नदी आहे आणि समोरून येणारी जी नदी आहे ती कपिला नदी आहे. त्यांचा संगम इकडे होतो, त्यामुळे ह्या पॉईंटला कपिला गोदावरी नदीचा संगम असं म्हटलं जातं. तर आता इथलं कपिला गोदावरी नदीचा संगम बघून झालं आहे आणि इथे अजून एक पॉईंट आहे, ते म्हणजे श्रीराम भगवानचं वनवासस्थान, ते एक इथे आहे. सो आता ते बघतो आणि मग हॉटेलवर जाऊ, कारण की संध्याकाळची गंगा आरती आम्हाला अटेंड करायची आहे. तर मग आता एवढं बघून मग हॉटेलवर जाऊ. वाजलेत 7, ऑलरेडी 7 वाजलेत आणि आम्हाला जायचं होतं गंगा आरतीला. हे लोक ह्या लोकांनी उशीर केले, लोक आहेत. मी जाते पुढे, तर आता बघूया झाले बहुतेक आरती चालू. 2-5 मिनिटाचं अंतर आहे हॉटेलपासून. आता खाली जाऊन बघूया. जे अनादि निश्चळ सकल गंधा माझी निर्मळ, ते अवनी तत्व सोज्वळ वाहतसे तुलसी. आता भावे अर्पिले युक्त चंदन परिमळे, ते पृथ्वी रूप गंध आगळे तव पूजार्थे. हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे. गौतमी जगदीश्वरी तव कृपेने सत्वरी, लाभण्या सुख अंतरी वाहिली सुमने तुवा. बकुल चंपक कमलिनी बिल्व तुलसी मालिनी, वर्ण कुसुमा जमवुनी घातले पायी आता. सौरभी साकारले तत्व आकाशातले, पुष्प म्हणून वाहिले तुझ्याच ठाई. हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे. पुनीत पीयूष वाहिनी
पोषिले तव जीवनी अचल विजनी काननी सकल रस प्रासादिके दिव्य रस आकारले वायु तत्वी मिसळले धूप जणू हे लाविले चरणी तुझा धूप हा स्वीकारिता घे त्वरेची प्रसन्नता आणि आम्हा धन्यता लाभो देणे हर हर गोदा हर हर गंगे हर हर गोदा हर हर गंगे शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते कर्पूरनिराञ्जनदीपं समर्पयामि साष्टाङ्गोऽयं प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृतः आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् सर्वदेव नमस्कारान् केशवं प्रतिगच्छति समस्त तीर्थदेवतेभ्यो नमः साष्टांग नमस्कारान् समर्पयामि हिंदू धर्म की भारत माता की आता आलं ते म्हणजेच रूमवरती आणि आज दिवसभराचा प्रोग्राम तर तुम्ही बघितलातच. त्र्यंबकेश्वरला गेलो होतो तर मंदिरात जवळजवळ दोन नाही 10 वाजल्यापासून आम्ही लाईनमध्ये उभं होतो. 1.5 वाजता आमचं दर्शन झालं. तर मग तिथून जेवण वगैरे करून सगळं फिरत मग सगळं आपलं कपिला गोदावरी संगम वगैरे सगळं बघत मग आता संध्याकाळची गंगा आरती अटेंड केली. सो ते अटेंड करायचं होतं, ते मेन होतं. ती अटेंड केली, मस्त वाटलं. हरिद्वारची पण केलेली, आता ही पण केली, तर छान वाटते. तर व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात पुन्हा अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.